शेतकऱ्यांसाठी सरकारची आकडेवारी फसवी. बाळासाहेब थोरात. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी सर्वत्र मागणी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. थोरात यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांच्या मदतीची आकडेवारी फसवी आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे. संगमनेर येथे बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, पण सरकारकडून मिळणारी मदत अपुरी आहे. थोरात यांनी आठवण करून दिली की महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2 लाखापर्यंतची विनाअट कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र सध्याच्या सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आजपर्यंत पाळलेलं नाही. शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. आकडेवारी देऊन काही होणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक एकराला प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे, अशी बाळासाहेब थोरात यांची मागणी आहे. नाशिक रोड येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत थोरात बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष खोतवाल, डॉक्टर सचिन सावंत, राजाराम पानगावाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच बैठकीत बोलताना थोरात यांनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला आणि तो राज्यघटनेवरचा हल्ला असल्याचं म्हटलं. त्यांनी स्पष्ट केलं की देशात आज लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे या लढाईचं नेतृत्व करत आहेत. थोरात म्हणाले, लोकशाही आणि राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी आज प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने कटिबद्ध राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी केलेली ही मागणी सरकारकडून मान्य होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपली दुनियादारी न्यूज डेस्क, संगमनेर.